नमस्कार मंडळी, मी नेहा माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण रवा बेसन लाडू करणार आहोत। रवा बेसन लाडू स्टार्ट करण्यापूर्वी जस्ट तुमच्यावर एक गोष्ट शेअर करायची आहे। तर आता सध्याच्या पिरियडमध्ये जेव्हापासून मी माझा यूट्यूबला नाचणीच्या लाडूचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यात मी माझ्या बिझनेसबद्दल मी मेन्शन केलं होतं की माझा असा घरातनं फूड बिझनेस आहे, कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी माझ्या नंबरवर मला संपर्क करावे। तर त्यानंतर मला भरपूर कॉल्स आलेत यूट्यूबवरनं आणि ऑर्डर्ससुद्धा आल्या बरं का। तर ऑर्डर्स दिल्यानंतर जेव्हा त्यांना कुरिअर पोहोचतं, ते लाडूची टेस्ट करतात, तेव्हा त्यांचे रिप्लाय पण मला खूप छान आले। मला मोबाईलवर मेसेज करून आलेले की खूप छान ताई लाडू केलेले आहेत तुम्ही। तसंच आजचा मला एक फोन होता, परवा संध्याकाळी मला त्या ताईंनी ऑर्डर दिली, त्यांना नाचणीचे लाडू हवे होते। तर नाचणीचे लाडू त्यांना मी करून दिले, नाचणी विथ ड्रायफ्रुट्स लाडू त्यांना हवे होते। तर मी त्यांना सेम तशाच पद्धतीने लाडू करून दिले। तर काल रात्री त्यांना लाडू पोचलेले आहेत, म्हणजे काल माझे मिस्टर तिकडे गेलेले होते, त्या एरियाचं काम होतं तर, आणि तिथेच त्या ताई राहायला होत्या आहेत। तर त्या ताईंपर्यंत मिस्टरांनी लाडू दिले हातात। आणि आज त्यांनी मला रात्री फोन करून पण त्यांनी सांगितलं की ताई तुमचे लाडू मिळाले मला, आणि मी त्यातला एक लाडू ना देवापुढे ठेवलेला आहे। मी थँक्यू बोलली त्या ताईंना, का तर त्यांच्याकडनं आपल्याला ही ऑर्डर आली होती मला। तर आज दुपारी त्यांचा ताईंचा फोन आला होता 1-1:30च्या दरम्यान की ताई तुमचे लाडू जे होते ना केलेले ते आम्ही खाल्ले, आम्हाला सगळ्यांना खूप आवडले। माझ्या मिस्टरांना, म्हणजे त्या ताईंच्या मिस्टरांना आणि त्यांच्या मुलीला प्रचंड आवडले ते लाडू, म्हणजे सारखे ते खायला मागतात लाडू। तर तुम्ही मला अजून लाडू बनवून द्या म्हणून अशी मला त्यांची ऑर्डर आली। मला त्या ताईंनी सांगितलं की त्या पण लाडू बनवतात, नाही असं नाही, पण त्या लाडू बनवतात तर तुपाचा वास येतो, घरातले लाडू खात नाहीत असं त्या ताई म्हणल्या। तर इतकं आपण महागाचं मटेरियल वापरतो लाडूसाठी। आता नाही म्हटलं तरी ड्रायफ्रूट्स काही स्वस्त नाही आहेत, अर्थात महाग आहेत ड्रायफ्रूट, आणि जर ते आपल्या खाल्ले नाही मुलांनी तर मग अर्थात कोणत्याही गृहिणीला वाईट वाटणारच आहे की आपण एवढं मटेरियल त्यात महागाचं वापरणार आणि त्यातले लाडू खाल्ले नाही गेले तर मग ते वाया जातं ना सगळं। तर म्हणून त्या ताई काय मला बोलल्या की ताई तुम्हीच लाडू करत जा, म्हणून हे मी तुम्हालाच ऑर्डर देत जाईन, आणि त्यांनी ऑर्डर दिलेली सुद्धा आहे आपल्याला ऑर्डर आधी। तर तुम्ही जेव्हा कधी इथे याल ना तेव्हा हे लाडू माझ्यासाठी नक्की घेऊन या। तर त्यांनी रवा लाडू, बेसन लाडू, हिरव्या मुगाचे लाडू त्यांनी सांगितले, आणि डिंक लाडू आपल्याला सांगितलेत घेऊन यायला। तर थोडक्यात मला सांगायचं काय तुम्हाला की जेव्हा असा मला कोणता फोन येतो की मी केलेली वस्तू किंवा पदार्थ एखाद्याला आवडतो, खूप छान वाटतं, खरंच खूप भारी वाटतं। म्हणजे आज मी हा जो काही फूड बिझनेस घरातून चालू केलेला आहे माझा, तेशा लहान होती तेव्हा मी जॉब नव्हती करत, म्हणून मी मला कंटाळायचा घरात, म्हणून मी हा स्टार्ट केला होता। पण आज खरंच मला खूप समाधान वाटतं की मी केलेली वस्तू एखाद्याला आवडती आहे, मी केलेला स्वयंपाक एखाद्याला आवडतो, खरंच खूप चीज होतं असं, म्हणजे आपण करतोय त्याचं आपल्याला मोबदला म्हणतात ना, खूप समाधान मिळतं त्या गोष्टीचं। आणि त्या समाधानापेक्षा अर्थात दुसरं काहीच महत्त्वाचं नाही हो। तर हे मला छोट्या व्हिडिओतनं सांगायचं होतं। तर आता आपण स्टार्ट करूयात पुढच्या ह्याला। तर अजून एक, तुम्ही ज्या मला अशा कमेंट्स देता किंवा माझी एखादी गोष्ट तुम्हाला आवडते त्याबद्दल तुम्ही मला खूप छान प्रोत्साहन करता, त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। कारण तुमच्यामुळेच ना मला एक एनकरेजमेंट पण मिळते की मी जे करते ना ते योग्य आहे आणि ते चालू ठेवावं ह्यासाठीची। तर हा माझा प्रवास असाच इथून पुढे चालू राहील। तर आता आपल्याला आहे बेसन रवा लाडूची ऑर्डर।